श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। लक्ष्मीपूजन ते पांडव पंचमी म्हणजे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत आपल्याला एक सेवा करायची आहे। बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप समस्या येतात, आपले उपाय चालू असतात, आपल्या उपासना चालू असतात, सेवा चालू असते, सर्व आपण करतो, पण तरीही त्या अडचणीतून त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला मिळत नाही। बऱ्याच वेळेला काय होतं की आपलं एखादं अर्जंट काम असतं, जसं की विजाचं असेल, मुलांचं कॉलेजचं असेल, ॲडमिशनचं असेल, प्रमोशनचं असेल किंवा जॉब मिळण्याचं असेल, काहीही कुठलंही काम असतं, म्हणजे असं वाटतं की ते काम आता होणारच होणार आहे, पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आणि आपल्याला असं वाटतं की हे काम होणं तर खूप अर्जंट आहे आणि हे काम माझं व्हायलाच हवं। मी आता या वेळेला काय करू, कुठे जाऊ की मला यावर सोल्युशन मिळावं। मला अशा खूप साऱ्या कमेंट्स येतात की अर्जंट हे काम आम्हाला होणं आहे, यासाठी काहीतरी सेवा सांगा। तर ही सेवा खूप प्रभावशाली आहे। जर तुमचं असं एखादं काम असेल की ते पूर्ण होण्यासाठी तुमचं मन तर बेचैन आहे, तुम्हाला अगदी म्हणजे अशी बेचैनी आहे की माझं हे काम व्हायला हवं, नाही झालं तर काय होईल, कसं होईल, काय होईल, हे काम होण्यासाठी मी काय करू, अशा मनस्थितीमध्ये तुम्ही असाल तर लक्ष्मीपूजनपासून ते पांडव पंचमीपर्यंत तुम्ही ही सेवा करा। 100% या 5 ते 6 दिवसांमध्ये तुम्ही म्हणजे तुमचं ते काम तरी पूर्ण होईल किंवा तुमचं काम पूर्ण होण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतील आणि 100% तुमचं ते काम आहे ते सक्सेसफुल होईल। आणि कुठेतरी तुम्हाला जे वाटत होतं ना की होईल की नाही, मी काय करू काय नाही, तर तीही म्हणजे तुमची जे द्विधा मनस्थिती आहे ती दूर होईल आणि कुठेतरी तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल, तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार येतील। कारण बघा, जेव्हा अशा गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तेव्हा आपलं मनही निगेटिव्ह झालेलं असतं, सगळे निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात, तर कुठेतरी तुमच्या शरीराची सुद्धा क्लिन्झिंग होईल, तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वतःमध्ये म्हणजे एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि याने काय होईल की तुमच्या जेव्हा आपल्या आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह राहतं, आपले विचार पॉझिटिव्ह राहतात, तेव्हा 100% आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्यातून बाहेर निघण्याचा आपल्याला मार्ग मिळतो आणि जे काम आहे ते आपलं सक्सेसफुल होतच होतं। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुम्ही या सेवेला सुरुवात केली तर खूप चांगलं। ही जी सेवा आहे ही मी लक्ष्मीपूजनापासून पूर्ण म्हणजे 108 दिवसांसाठी सुरू करणार आहे, पण तुम्ही फक्त लक्ष्मीपूजनापासून पांडव पंचमीपर्यंत केली तरीही चालेल। आणि तुम्हाला जर लक्ष्मीपूजनापासून कंटिन्यू 108 दिवस ही सेवा करायची आहे, कशी करायची आहे याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगेल की मी कशा पद्धतीने करणार आहे। तर सुरुवातीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला आपल्या देवासमोर दिवा लावायचा। देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे की कशासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात। संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता, तशा पद्धतीने तुम्ही संकल्प करू शकता। संकल्प करायचा आहे की दुर्गा सप्तशतीचे लक्ष्मीपूजनापासून ते पांडव पंचमीपर्यंत मी 9 पाठ करेल। बघा, बऱ्याच जणांना नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे होते, पण काही कारणास्तव जमले नाही किंवा काही जणांकडून कमी झाले किंवा काही जणांकडून झाले नाही आणि त्यांना इच्छा होती, तर अशांनी सुद्धा म्हणजे या लक्ष्मीपूजनापासून ते पांडव पंचमीपर्यंत ही सेवा केली तरीही चालेल। जे तुमची इच्छा आहे ती बोलायची आणि लक्ष्मीपूजन ते पांडव पंचमी मी दुर्गा सप्तशतीचे 9 पाठ करेल। हे म्हणजे नवस बोलायचा, हे बोलायचं आणि आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सुरुवात करायची आहे। दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे म्हणजे काय, पहिल्या अध्यायापासून ते 13व्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळी वाचन करणे, याला आपण पाठ म्हणतो। 1 अध्याय 2 अध्याय 3 अध्याय नाही, पूर्ण 13ही अध्याय आपल्याला एकाच वेळी वाचन करायचे आहेत। आता पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे, त्या दिवशी आपल्याला 1 पाठ करायचा आहे। दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे, त्या दिवशी पण आपल्याला 1 पाठ करायचा आहे। सकाळी आंघोळ झाल्यानंतर केला तरी चालेल किंवा संध्याकाळी तुम्ही 3 सांजेच्या वेळेला केला तरीही चालेल। त्यानंतर तिसऱ्या दिवशी पाडवा आहे, त्याही दिवशी आपल्याला 1 पाठ करायचा आहे, तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता। आणि त्यानंतर आपल्याला 2 2 2 असे पाठ करायचे आहेत, म्हणजे शेवटचे 3 दिवस आपल्याला 2 4 6
6 पाठ होतील आणि पहिले 3 दिवस आपल्याला एक एक पाठ करायचा आहे. तर आपलं असं सोमवार ते शनिवारमध्ये 9 पाठ आपले कंप्लीट होतील. किंवा तुम्ही तुमच्या मर्जीनुसार सुरुवातीचे 3 दिवस 2-2 पाठ करू शकता आणि शेवटचे 3 दिवस एक एक पाठ करू शकता. म्हणजे तुम्ही कसंही ॲडजस्ट करू शकता, कधी 2, कधी 1, कधी 2, कधी 1 असं करून आपल्याला या सोमवारपासून ते शनिवारपर्यंत आपल्याला 9 पाठ कंप्लीट करायचे आहेत. आणि पांडव पंचमीच्या दिवशी आपली जी ही कोणती कुलदेवी असेल, बघा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो असतो किंवा मूर्ती असते किंवा टाक असते. तर फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल, तर पांडव पंचमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला आपल्याला गजरा अर्पण करायचा आहे. एक विड्याचं पान अर्पण करायचं आहे. विड्याचं पान म्हणजे नागवेलीची 2 पानं आणली आणि समोर ठेवली असं नाही. पानाचा विडा कसा बनवायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि तशा पद्धतीने तयार करून आपल्याला ते आपल्या कुलदेवीला पान चढवायचं आहे. तुमची जर इच्छा असेल तर या दिवशी आपल्या कुलदेवीची आपण ओटीसुद्धा भरू शकतो. कुलदेवीची ओटी कशी भरायची याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि तशा पद्धतीने आपल्याला आपण कुलदेवीची ओटी भरू शकतो. आता कुलदेवीला जर आपण विड्याचं पान अर्पण केलं असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील कोणीही ते पान खायचं आहे. गजरा आपण अर्पण केलेला असेल तर तो दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकायचा आहे. आणि जी ओटी भरली असेल तर जे ब्लाऊज पीस असेल, तुम्हाला जर येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपल्या कुलदेवीचं जे मूळ स्थान आहे, मूळ पीठ आहे, तिथे जायचं असेल तर ही म्हणजे ओटी तुम्ही साईडला ठेवू शकता. त्यामध्ये जे फळ असेल किंवा विड्याचं पान असेल, गजरा असेल ते काढू ठेवू शकता. पान खाऊ शकता, फळ खाऊ शकता. आणि जसं की तांदूळ, अजून काही साहित्य असेल ते तसंच ठेवू शकता आणि कुलदेवीला गेल्यावर तिथे तुम्ही अर्पण करू शकता. पण तुमचं सध्याच्या काळामध्ये जाणं शक्य नसेल तर ते ब्लाऊज पीस आहे, तुम्ही ते स्वतःसाठी शिवून घालू शकता. ते दुसरं कोणाला देऊ नका, ते स्वतः घालायचं आहे. आणि जे तांदूळ वगैरे ते आहे आपण घरामध्ये वापरायचं आहे, काही हरकत नाही. किंवा तुम्हाला जर घराच्या आजूबाजूला कुठे देवीचं मंदिर असेल तर ही ओटी तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या मंदिरामध्ये तिथे नेऊन अर्पण करू शकता, तिथे ठेवू शकता. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही काहीही करू शकता. आणि ही सेवा तुम्हाला जर पिरियड्स असतील तर करता येणार नाही. तुम्हाला जर सुतक पातक असेल तरीही करता येणार नाही. आणि ही सेवा करत असताना जर तुम्हाला पिरियड्स आले तर तुमच्या घरामध्ये कोणी करणारा असेल तर त्यांच्याकडून तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता. अशा पद्धतीने या आपल्याला म्हणजे सोमवारपासून लक्ष्मीपूजनापासून ते पांडव पंचमीपर्यंत ही सेवा करायची आहे. आणि पांडव पंचमीच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे याचं उद्यापन करायचं आहे. खूप छान तुम्हाला रिझल्ट येतील. आपल्या कुलदेवीची या अशा म्हणजे या काळामध्ये आपण ज्या सेवा करू ना ते 100% म्हणजे सिद्धी पावतात, म्हणजे त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा केलेली आपल्याला खूप लाभदायी ठरणार आहे. आणि आपल्या कार्यामध्ये, कामामध्ये ज्याही काही अडचणी येत आहेत त्या दूर होऊन आपलं काम म्हणजे विना अडथळा, विना विघ्न पूर्ण होणार आहे. जरी अडचणी अडथळे आले तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा आपल्याला आपली कुलदेवी दाखवेल. आणि जे आपल्याला कुठेतरी बर्डन होतं की होईल का नाही, होईल का नाही, तर हे आपल्यामध्ये राहणार नाही. तर प्रत्येकाने म्हणजे ज्यांना ही समस्या आहे त्या प्रत्येकाने लक्ष्मीपूजन ते पांडव पंचमीपर्यंत ही सेवा करा आणि ह्याचा अनुभव बघा, खूप छान आहे. श्री स्वामी समर्थ.